नमस्कार. मी आहे महेश कोते आणि ट्रॅव्हलर महेश या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील एका अतिशय दुर्मिळ पण दुर्लक्षित अशा हेमाडपंथी शिवमंदिराकडे. हे मंदिर आहे माणकेश्वर महादेव मंदिर, जे झोडगे या गावात आहे. झोडगे गाव हे मालेगाव तालुक्यातील नाशिक जिल्हा येथे आहे. हे मंदिर जगातील एकमेव असे मंदिर आहे ज्यावर 3 कीर्तिमुखे आहे. चला तर या अद्भुत मंदिराचा इतिहास, त्याची शिल्पकला आणि वैशिष्ट्य हे सविस्तर बघूया. नाशिक धुळे जिल्ह्याच्या सीमेवर मालेगावजवळ झोडगे या गावात 13व्या शतकातील प्राचीन माणकेश्वर महादेव मंदिर आहे. हेमाडपंथी शैलीतील या मंदिराची बाह्य रचना आणि आतील भिंती कलाकुसरांनी अक्षरशः भरलेल्या आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर त्रिदल रचनेचे, म्हणजे यात मुख्य गाभाऱ्यासह आणखी 2 असे 3 गाभारे आहे. मालेगाव धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच हे मंदिर स्थित आहे. असे सांगितले जाते की मंदिराला लागून असलेल्या झुटिंग डोंगरावर नाथपंथीय साधू राहत असे. त्यांच्यासाठी हेमाद्री पंडित यांनी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे माणकेश्वर मंदिर बांधले. ऐतिहासिक नोंदीनुसार यादव काळात हेमाद्री पंडित यांनी हेमाडपंथी शैलीतील अनेक मंदिरांची बांधकामे केली होती. त्यापैकीचे एक असल्याचे सांगितले जाते. झुटिंग डोंगरावरूनच या गावालाही झोडगे नाव पडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. माणकेश्वर मंदिर हे केंद्र शासनाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केलेले आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून ते कुंपणाने बंदिस्त आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या चौथऱ्यावर नंदीची अलंकृत भव्य मूर्ती पाहायला मिळते. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. पश्चिमामुख असलेल्या या मंदिरावर शेकडो शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरात प्रवेश करण्याआधी मुखमंडपावर असलेली वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. सिंहव्याल म्हणजेच सिंहाचे 2 पायावर उभे राहून मागे बघत असलेले शिल्पही येथे आहे. या मंदिराच्या सभामंडपात असलेल्या 12 खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. हे सर्व काम या भिंतींमध्ये आहेत. मंदिरातील वातावरण हे प्रकाशमान राहावे व हवा खेळती राहावी यासाठी येथे वरच्या बाजूला पूर्व व पश्चिम दिशेला उभ्या आयताकृती खिडक्या केलेल्या दिसतात. सभामंडपाच्या छतावरही अनेक प्रकारच्या कलाकुसर आपल्याला दिसतात. मुखमंडपाच्या आतील भिंतींवर नृत्य करणाऱ्या अप्सरांची शिल्पे व त्यासोबतच पखवाज आणि संगीत वादक यांची शिल्पे कोरलेली आहे. तसेच यक्ष, अप्सरांची नृत्य करणारी शिल्पे येथे कोरलेले दिसतात. सभामंडपात दोन्ही बाजूला छोट्या खोल्या आहेत. त्रिदल रचना असलेल्या या मंदिरामध्ये मुख्य गर्भगृहासह आणखी 2 गाभारे असतात. काही अभ्यासकांच्या मते या खोल्यांना भोगमंडप असे म्हणतात. येथे मूर्तीऐवजी देवाच्या वस्तू अथवा देवाला दान केलेल्या वस्तू ठेवत असत. ही दोन्ही गर्भगृह मुख्य मंदिराच्या निर्मितीनंतर 50 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळानंतर बांधली असावीत, असे काही अभ्यासकांचे मत आहे. या मंदिराच्या कळसाची रचना ही विशेष आहे. कळसावरील नक्षीकाम हे वैशिष्ट्यपूर्ण आणि गुंतागुंतीचे दिसते. मध्यान्नीची सूर्यकिरणे शिवपिंडीचे दर्शन घेऊ शकतील अशी अनेक लहान छिद्रे कळसावर आहेत. या ठिकाणी अनेक लहान लहान कळसांच्या प्रतिकृती या उतरत्या क्रमाने रचलेल्या पाहायला मिळतात. झोडगे येथील या माणकेश्वर मंदिरात 16 ते 18 कीर्तिमुखे कोरलेली आहेत. सहसा प्राचीन मंदिरांवर 1 ते 2 कीर्तिमुखे आढळते, परंतु हे मंदिर भारतातील एकमेव शिवमंदिर मानले जाते जिथे 3 प्रमुख कीर्तिमुखे ही स्थापत्यशास्त्राचे मुख्य आकर्षण आहे. या मंदिराच्या शिखर आणि भिंतींवर राक्षसांच्या संहाराचे प्रतीक असणारे कीर्तिमुख कोरलेले आहेत. स्थापत्यशास्त्रानुसार हे मंदिर भूमिज शैलीतील आहे. याचा पसारा सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरापेक्षा लहान असला तरी या मंदिरावर असलेली देखणी शिल्पकला ही मुद्दाम पाहण्याजोगी आहे. हे मंदिर शैव असल्यामुळे अर्थातच यावर शिवाच्या विविध मूर्ती पाहायला मिळतात. त्यातही एका देवकुष्टकात असलेली अंधकासुरवादाची शिवप्रतिमा निव्वळ देखणी आहे. त्यासोबतच मंदिराच्या बाह्य अंगांवर विविध वादक, दर्पणा, नुपूर पादिका
अशा सुरसुंदर्या भैरव यांचे केलेले अंकन तसेच शिखरावर असलेले कीर्तिमुख हे देखील पाहण्यासारखे आहे. त्यासोबतच चामुंडेची भयावह शिल्प त्यातील बारकाव्यांसह तेथे पाहण्यास मिळते. अष्टदिग्पाल सुद्धा येथे मंदिरावर कलाकुसरीने कोरलेले आहेत. शिल्पकामाची एवढी विविधता असलेले हे मंदिर एकांतात वसलेले आहे. गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगराला झोटिंगाचा डोंगर असे म्हणतात. त्या डोंगरावरील देव हा घोड्यावर बसलेला असून तो गावाचे रक्षण करतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. या मंदिराच्या सभामंडपातून अंतराळ आणि नंतर गर्भगृहात प्रवेश करता येतो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर अप्सरा, यक्ष, किन्नर कोरलेले आहेत. द्वारशाखेच्या ललाट बिंबावर गणपतीची मूर्ती आहे. 2 पायऱ्या उतरून गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो. प्रवेश केल्यावर समोरच शिवपिंड आहे. मंदिर पश्चिममुख असल्याने वर्षातील काही दिवस सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण थेट गाभाऱ्यात प्रवेश करतात. बाहेरच्या बाजूनेही मंदिर पायापासून शिखरापर्यंत असलेल्या सुंदर शिल्पांमुळे नक्षिकात सजलेले दिसते. हे मंदिर शिव मंदिर असल्याने इथे अनेक शिवाच्या मूर्त्या पाहायला मिळतात. बाहेरील देवकोष्टकांमध्ये अंधकासुरवधाचे सुंदर शिल्प आहे. भगवान विष्णूच्या 10 अवतारांची शिल्पे देखील इथे आहेत. याशिवाय इतर देवदेवतांची शिल्पेही आहेत. या मंदिराच्या भिंतींवर अनेक सुरसुंदर्या कोरण्यात आलेल्या आहेत. आंबाडा सावरणारी, शृंगारमग्न असलेली, कामयानी, तसेच हातात नाग असलेली, गुप्तहेरीचे काम करणारी, शंख वाजवणारी, केस मोकळे सोडलेली अशा अनेक सुरसुंदरींनी हे मंदिर सजले आहे. याशिवाय येथे अनेक प्रकारची मैथुन शिल्पेही आहेत. महाशिवरात्रीला या मंदिरात मोठी यात्रा भरते. त्यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. अनेक धार्मिक कार्यक्रमांसोबतच यावेळी येथे होणारी कुस्ती स्पर्धा प्रसिद्ध आहे. यावेळी शेकडो कुस्तीपटू आखाड्यात आपले कसब दाखवतात. महाशिवरात्रीनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. येथील तरुणांकडून दरवर्षी दिवाळीला व पाडव्याला मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा केला जातो. यावेळी 2500 दिवे लावले जातात. जोडगे येथील श्री मानकेश्वर मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, तर श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचा संगम आहे. जर तुम्हाला अशी प्राचीन मंदिरे, गडकोट आणि महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. हर हर महादेव. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमान महादेवाय ते नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युमुक्षयमामृतम्. नमः शिवाय.